बोला काय? सध्या देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जे काही दुष्परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जनजीवनावरती झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक घटक पक्ष सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने जर सर्व पक्ष एकत्रित येऊन जर ज्या पद्धतीचं या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत, खऱ्या अर्थाने जनआक्रोश हा जो निर्माण झालेला आहे जनसामान्यांमध्ये, खरं तर घरगुती जी सिलेंडर आहेत त्यामध्ये दरवाढ आहे, कमर्शियल सिलेंडर पूर्णपणे बंद केलेले आहेत. खरं तर जनजीवन विस्कळीत होण्याची परिस्थिती आहे. जे काही हॉकर्सवाले आहेत की जे छोटे छोटे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करतात, एकतर कमर्शियल सिलेंडरसुद्धा त्यांना परवडत नसताना देखील ते जनतेसाठी सेवा देत होते. ज्या पद्धतीनं कमर्शियल सिलेंडरचा दर जास्त असताना देखील कमर्शियल सिलेंडर वापरून ते जनतेला सेवा देत होते, ती देखील सेवा आता पूर्णपणे त्यांनी बंद केलेली आहे. नेमकं या सरकारचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं काय चालू आहे? देशभरामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असताना जे गुप्तहेर खातं असतं ते गुप्तहेर खातं एवढ्या दिवस झोपलं होतं का? हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणू की लाडक्या बहिणीने एकीकडे 1,500 रुपये द्यायचे, हे फडणवीस सरकार, तर हे फडणवीस सरकार नसून हे फसवणूक सरकार आहे. ज्यांनी एकीकडे महिलांना 1,500 रुपये द्यायचे आणि वेगवेगळ्या कारणातून 8-10 रुपये काढून घ्यायचे, हे जे धोरण राबवलेलं आहे, तर हे धोरण सर्वसामान्यांच्या लक्षात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जनता रस्त्यावरती उतरलेलं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, ही आजची परिस्थिती आहे. आणि आम्ही केलेल्या मागणीमध्ये ज्या पद्धतीने सातारा शहरामध्ये जे काही गॅस व्यवस्थाच्या एजन्सीज आहेत किंवा काय आहेत, ऑनलाईन बुकिंग बंद केलेलं आहे. एकीकडे पुरवठा अधिकारी म्हणतात की पुरवठा पुरेसा आहे, तर मग ऑनलाईन बुकिंग बंद का केलं? हा पहिला प्रश्न आहे. ऑनलाईन बुकिंग बंद केल्यामुळे काळ्या बाजाराला ऊत येणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनामध्ये. आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतीतले सर्व जे गैरसमज आहेत, जर पुरवठा आहे तर लाईन का लागलेल्या आहेत, ऑनलाईन बुकिंग का बंद केलेलं आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा या सरकारने जर आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय महाविकास आघाडी गप्प बसणार नाही. बोला. महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी म्हणून उज्ज्वला गॅस योजना, खरं तर त्याच्यावर इतका मोठा खर्च केला गेला आणि असं वाटलं की आता भारतात कधीच गॅसची टंचाई येणार, महिलाही निवांत राहिल्या. पण किती फसलो आपण सगळ्यांनी. म्हणजे हे जर बघितलं, कॅशलेस इंडिया, उज्ज्वला गॅस, लाडक्या बहिणी, ह्या योजना आणि त्याच्या प्रचारासाठी, त्याच्या प्रसिद्धीसाठी केला गेलेला खर्च, हे बघता सगळं गुढी वाटत होतं. पण हे असं काही नाहीये. कुठल्याही महिलेच्या डोळ्यातले पाणी पुसलं गेलं नाही. आता डबल वाढलेलं आहे. एकतर गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून, दुसरं गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळं, आणि आता तिसरी गोष्ट चुलीवर स्वयंपाक करावा लागतात. त्याच्यामुळे महिलांच्या डोळ्यामधले पाणी पुसायला आता कुठलं सरकार आणि कोण येते तेही आम्ही बघणार आहे. आम्ही आता बऱ्याच सूचना केल्या, त्यांनी आम्हाला काही सांगितलंय सगळं. पण ह्याच्यामध्ये जे काही एक गलथानपणा आहे प्रशासनाचा झालेला आहे, सरकारचा झालेला आहे, तो पूर्णपणानं दिसून येतोय. हा जर नाही थांबवला तर इथली बदलणारी परिस्थिती ही इतकी वाईट होणार आहे ना की पुन्हा ही मॅनेज करणं हे सुद्धा सरकारला किंवा या प्रशासनाला अवघड जाणार आहे. म्हणून आत्ताच त्यांनी काळजी घ्यावी. यासाठी म्हणून आम्ही सर्वपक्षीय सगळे इथं जमलो आहोत. त्या पद्धतीनं त्यांना सूचना केल्या, त्यांनी ऐकल्या. अपेक्षा करतो की ते याच्यावर सगळ्यावर काम करतील आणि आपल्याला यातनं सगळ्यातून तोडगा काढतील, मार्ग काढतील. तुमचं नाव सांगा. माझं नाव अर्चना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, आता नवीन माजी जिल्हा राष्ट्रवादी. नमस्कार, मी सुषमा राजे. आज सर्वत्र पाहायला गेलं तर गॅसची टंचाई दिसत आहे. होणाऱ्या युद्धामुळे भारतातील परिणाम पडला. जे गॅसचे दर आहे 60% वाढले आहेत, त्याबद्दल काय सांगा? आपण पाहिलं तर रेसिडेन्शियल गॅस 60 रुपये आणि कमर्शियल गॅस 115 रुपयांनी महागलेला आहे.
आधीच महागाईचं बडीमार सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे. त्यात ही 60% वाढ ही न सोसणारी आहे. सर्वसामान्य लोकांची मतं घेऊन हे देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत बसलं, मोदी सरकार सत्तेत बसलं आणि त्यांचंच कंबरटं मोडण्याचं काम या मोदी सरकारनं आणि फडणवीस सरकारनं केलेलं आहे. हे फक्त धनदांडग्यांचं सरकार आहे, हे अदानी आणि अंबानीसाठी काम करणारं सरकार आहे, हे सर्वसामान्य आणि शेतकरी महिला वर्गासाठी यांच्यावर अत्याचार करणारं सरकार आहे. हे सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त लाईन लावा, आधार कार्ड लिंक करा, केवायसी करा, ह्या लाईनला उभा राहावा, त्या लाईनला उभा राहावा, हे फक्त खेळ केलेले आहेत. फक्त मोठमोठ्या वल्गना केल्या की मेक इन इंडिया करतो, डिजिटल इंडिया करतो, कॅशलेस इंडिया करतो, ह्या सगळ्या. पण जे महाविकास आघाडीचं सरकार होतं किंबहुना काँग्रेसचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वसामान्यांचा विचार करून ते धोरणं आखत होती. पण हे फक्त अदानी, अंबानी आणि ट्रम्पसाठी चालवलं गेलेलं सरकार आहे. ह्यांचा काही उपयोग नाही. ह्यांच्या पुढच्या रिकाम्या कराव्यात, अन्यथा सर्वसामान्य लोक त्यांना जगू देणार नाहीत. कारण त्यांनी सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलेलं आहे. सर्व माता भगिनींच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मी या गॅस दरवाढीचा आणि सर्व महागाई वाढीचा निषेध व्यक्त करते. बरं का ह्यांना आज गॅस दरवाढीबद्दल आंदोलन करण्यात आलं, काय सांगता येईल? आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती त्याच पद्धतीची परिस्थिती सातारा शहरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. सन्माननीय पुरवठा अधिकारी यांना या सर्व जे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, असे विविध जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांची याच संदर्भात चर्चा झालेली आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी आम्हाला जे काही वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आकड्यांचे खेळ दाखवले की 21,000 ते 22,000चं रोज वितरण होतं. पण जर एवढं वितरण होत असताना आज माता भगिनींच्या लाईन्स का लागलेल्या आहेत? तुम्ही म्हणताय की कोणत्याही पद्धतीचं गॅस आपल्याला पुरवठा म्हणजे कमी नाही आहे, व्यवस्थित आहे, तर मग कमर्शियल सिलेंडर बंद का केले? आज कमर्शियल सिलेंडरवर जे छोटे छोटे व्यवसाय वडापाववाल्यासारखे आहेत किंवा आशिवभोजन थाळी आहे किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये जे महाप्रसाद जे रोज होत आहेत ते सुद्धा आता बंद पडलेले आहेत. त्याच्यावर अनेक लोकांची म्हणजे पोटं त्याच्यामध्ये हे होत होती आणि त्यांचा उदरनिर्वाह होत होता. ते कमर्शियलच्या माध्यमातून ते सुद्धा बंद केले. आणि आज जर सातारा शहराची परिस्थिती बघितली तर जे मोठे हॉटेल्स आहेत ज्यांना आपण स्टार म्हणतो, असे 5 स्टार किंवा 3 स्टारसारखे जे फन हॉटेल आहे, जे लेकव्यू हॉटेल आहे, जे प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेल्स आहेत, मग हे हॉटेल चालू कसे काय? जर तुम्ही 9 तारखेपासून त्यांचा कमर्शियल सिलेंडर वापरण्यासाठी बॅन केला आहे तर ते हॉटेल चालू कसे काय? आणि आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली की ऑनलाईन जी गृहिणी आमची सिलेंडर बुकिंग करत होती ती सुद्धा आता बंद झालेली आहे. मग याचा अर्थ काय की त्या सिलेंडर वितरकांना काळा बाजार करण्यासाठी वाव निर्माण करून दिलाय का सरकारने? हा मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. आता जे आज या माता भगिनींच्या माध्यमातून आम्ही सरकारला सर्व पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि याची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आम्ही जन आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये जो सरकारला ऐकायला जाईल, म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतायत की पॅनिक परिस्थिती निर्माण केलेली आहे. मीडियाने तुम्हालाच म्हणताय की तुम्हीच परिस्थिती निर्माण केलेली आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा खोटं पाडतायत. जर पॅनिक परिस्थिती निर्माण झाली असेल तर आज शिर्डीचं प्रसादालय बंद केलेलं आहे, आज विठ्ठल मंदिराचं इथलं प्रसादालय बंद केलंय, हे का आज सज्जनगड आमच्या इथलं आहे ते बंद केलेलं आहे. म्हणजे हिंदू म्हणून आज आपण जर सत्तेवर बसलो आहोत तर आमचे हिंदू लोकांची तुम्ही प्रसादालय बंद करण्याची वेळ आलेली आहे कमर्शियल सिलेंडरच्या पायी. म्हणजे काय करायचं काय? म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय जर परिस्थिती तशी नसेल तर मग एवढ्या हजारो लोकांच्या 3-3 दिवस सिलेंडर मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या या विभागामध्ये आज माता भगिनी पहाटे 5 वाजल्यापासून उभा राहिल्या आणि साताऱ्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि पुढं पुरवठा अधिकाऱ्यांनी आता आम्हाला फक्त आकड्यांचा खेळ दाखवला, त्यांना इशारा दिलाय की या माता भगिनींनी आता कलेक्टर ऑफिसच्या समोर चूल पेटवलेली आहे, उद्या तुमच्या दालनात चूल पेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही, या पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जो मूलभूत अधिकार आहे त्यांच्या जो मूलभूत गॅसचा अधिकार आहे तो आम्हाला वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळवून द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.